तर आज मी क्रिशासाठी बनवते शेवग्याच्या शेंगाची आणि बटाट्याची खिचडी। इथे मी शेवग्याची शेंग आणि बटाटा कट करून वॉश करून घेतल्यानंतर कुकरमध्ये 1 चम्मच तूप टाकले, मग त्याच्यामध्ये थोडं जिरे टाकले, नंतर कढीपत्ता टाकला आणि थोडंसं हिंग टाकलं, नंतर अर्धा छोटा कांदा कट करून मग कांदा टाकला आणि कांदा छान भाजल्यानंतर ना अद्रक आणि लसूणची पेस्ट केली आहे, मग ती टाकली आणि नंतर अद्रक आणि लसूण छान भाजलं ना मग त्याच्यामध्ये अर्धा छोटा टोमॅटो छोटा कट केलेला तो टाकला आणि नंतर टमाटर थोडा सॉफ्ट होईस तोपर्यंत ना त्याला मिक्स करायचं आणि टमाटर पण छान सॉफ्ट झालं ना मग त्याच्यामध्ये हे शेवग्याची शेंग आणि बटाटा टाकायचा, मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जर बाळ 1 वर्षाच्या पुढे असेल मग हळद टाकायचं, परत मिक्स करायचा आणि हा इंद्रायणी राईस आहे तो मी 3 ते 4 पाण्याने वॉश करून घेतलाय, मग तो टाकायचा आणि परत 1 ते 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं। मग लागेल तेवढं ना पाणी टाकायचं कोथिंबीर वगैरे टाकून आणि खरंच 15 मिनिटं ना स्लो गॅसवरती ना त्याला मस्त हे होऊ द्यायचं, शिजू द्यायचं। नंतर खूप छान खिचडी बनवून रेडी होते आणि हे पाणी राहू द्यायचं, मग त्याला स्मॅश करायचं बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाला साईडला काढून त्याचा पल्प टाकून मग ते एकत्र स्मॅश करून घ्यायचं, खूप टेस्टी लागते।